आपली? अरे वेळासाठी आमच्या पक्षात फंदाबिंदू करणार तुम्ही आमची काय सेवा करणार? आम्हाला मात्र आमच्या शत्रूला नामशेष केल्याशिवाय शांती लाभणार नाही. एक मोठं लचंडच आहे. यावर हृदयाला बाईला तर फिरतय आणि काय बी बरळत आहे. सेनापती शमशेर कुठं आहे? आईला आता या राजानं शमशेर कुठं आहे? महाराज हो हा आता शमशेरीचा जमाना राहिलेला नाही. हतोडा एक तर कोयता देऊ का तुम्ही? हातोडा हातोडा कशाला? तुझ्या डोक्यात करायला? अरे खाल्ला अन्नशाळी प्यायला विषयी प्रेमाने करून या विक्रमच्या चक्रवर्ती थट्टा करतात तुम्ही. आपण समजतोय राजाला वेळ लागले, पण आपले राजा कधी कधी इतकं साण्यासारखे बोलतात ना की भल्या भल्यांची बोलती बंद करून टाकतात. अरे काय कसलेलं नटाप्रमाणे राजांची या ऍक्टिंग आहे. अगदी चोख पाठांतर, तेही विदाउट प्राउंडिंग. तुमचा तो कधी करावा नाहीये. साठी आणि बुद्धी नाटी झाली तुमची. तुम्ही म्हणजे पिकलं पान. हे खुळ्या खुळखुळ्या मला पिकलं पण म्हणतोस का? हे नापते आम्ही पिकलं पान म्हणून म्हटलं म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. हे नापते आम्ही वाकडं नाही तर काय? अरे बाबला काय पिकलं पान वाटलं काय तुला? आम्ही पिकलं पान म्हटलं म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही. आम्हाला माहित आहे काही पान पिकली नव्हे गळून पडायची वेळ आली एकटा लावला असतो. हे बाबल्या असला वात्रटपणा करशील ना ते मोबाईलच वाजवीन. हे नपत्ते आमच्या सोबाळ्या तुम्ही जर चिंगड्या केलात तरी आमच्या निर्णयात कधी मात्र बदल होणार नाही. जिंकू किंवा मरो ही आमची प्रतिज्ञा आहे. बाबल्या महाराज कुठल्या तरी स्वारीवर हेच वाटतं. जीवाची कमाला बाळगता वासुगालीच्या नाक्यापासून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रानमय भटकू आम्ही. परंतु आम्ही आमच्या लाडक्या राणीला शत्रूच्या कचाड्यातून सुखरूपपणे सोडून आणू. आता हे आणखीन काय हे लफड? आता महाराजांची राणी कुठली आणि कुठल्या उपकुटुंबानं पळवली आहे? माझी लाडकी राणी तिच्या स्वागतासाठी पृथ्वीवरील सारी फुले आपल्या देहाच्या पायघड्या घालायला तयार असतात. तिच्यावर अक्षरा टाकण्यासाठी पावसाच्या धारा देखील आलेल्या असतात. तिच्या दर्शनानं रात्री देखील लख प्रकाश पडतो. ही माझी राणी आसमान की परी इंद्राच्या दरबारातून कशी लचकत कशी मुरडत कशी लचकत कशी मुरडत तलावावर येत आहे. डोळ्यात पाणी आणून तिला निरोप देत आहेत. बाबल्या महाराजांची राणी खूप भाग्यवान दिसते हा. बघा ही बघा आली आली माझी लाडकी राणी. काय पागल आहे तुम्ही लोक? काय म्हणतोय? काय समजत नाही बघ मेघना. महाराजांनी
तुमची ती राणी हो सटवी मग दिसत नाही किंवा अरे तुम्ही पापी पापी तुमच्या सगळ्या पाप्यांना ती दर्शनी देणार नाही. या इकडं या असे जवळ या. ही बघा ही बघा समोरच्या पिंपळाच्या झाडापासून वाट बघते. कोण आले तिकडे? महाराजांनी हो तुमची ती झाडावर दिसलेली राणी जवळ हो लटकणारा वाटवा चाल हळूहळू तिचे केस लागले गळू. तुम्ही तुम्ही नका माझ्यावर जळू. अरे मेघनाथ अरे महाराजांना नक्कीच वेळ लागलेला दिसतोय बघ. अरे तू जा ना त्या वेळेला घरी सोड ना. या येड्याला ना मी घरीच घेऊन चाललो होतो पण माझा हात सोडून हे इकडे पळालं. पळाला सेनापती कोण पळाला? हो पळाला का मी टाकू दंड करून का कुठं फालतू पोराच्या प्रेमात पडलेली लपडेबाद पोरगी गेली 18 वर्ष वडापाव खाऊन या रंगभूमीची सेवा करणाऱ्या या नट सम्राटाचा असा अपमान करताना तुझी जीभ कशी झडून पडत नाही रे? अरे विक्रमपूरच्या चक्रम राजा काही तुझी दुर्दशा काही तुझी दुर्दशा. महाराज 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 रडू नका असे रडू नका तुम्ही. शांत व्हा महाराज शांत व्हा. शांत हो? कसा शांत हो? कोणतरी हंडावर पाणी आणून पोताच्या डोक्यावर नाहीतर आम्हाला नदीत नेऊन बुडवा. अरे शांत व्हा. नाही नाही आमच्या शत्रूला अद्दल घडवून आमच्या गाडीला अंधार कोठडीतून सोडून आणल्याशिवाय आम्हाला शांत व्हायला मिळणार नाही. काय आणखी या कुळ्याची भानगड आहे. सारखं आपलं राणी 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 नुसतं भरत या मेघनाथ. अरे कुठल्या तरी उपट सुंबार आहे ना याला चांगलंच पाणी पाजलेलं दिसतंय या. हो महाराजानू महाराजानू हो तुमच्या राणीस कुणी पळवली का हो? तुम्ही शेळपती आहात ही शेणाची फाटी आहे. आपल्या राज्यात काय चाललंय हे तुमच्या कानावर नाही यायला तुमच्या कानाची फुगडची भोक. महाराज तुमच्या काही भानगडी आमच्या कानात शिरू नयेत ना म्हणून तुम्ही आमच्या बरोबर असताना कधी कधी कापसाचे पोळे घालतो आम्ही कानात. म्हणूनच तुम्हाला आम्ही सेनापती पदावर ठेवलंय. नाही तर तुमची केव्हा चलबागडी केली असते. सेनापती 4 दिवसापूर्वीचा तो प्रसंग अजूनही आठवतोय आम्हाला. बाबल्या काहीतरी भयंकर घडलेले दिसते महाराजांच्या आयुष्यात. महाराज काय घडलं होतं 4 दिवसापूर्वी? आमच्या नाट्यमंडळाच्या दरबारातून डायरेक्टर मर्यादा शुभाशीर्वाद घेऊन वासुगिरी दरम्यान असलेल्या सहकार्याच्या साक्षीनं प्रतिज्ञेचा विडा उचलून मोठ्या उमेदीनं आम्ही हिरोईनच्या शोधात निघालो. तिच्या मुक्कामाच्या दिशेने घोडदौड केली. विजयाचा कळस घेऊनच माघारी परतलो. परंतु या आत्मविश्वासानं अर्ध्या वाटेतच 200 जणांची मारली होती आम्ही.
अर्ध्या वाटेतच तुम्हाला चढले असणार. त्याच्यासाठी चढायला आम्ही काय कच्च्या गुरुचा गेले नव्हतो. अधून मधून कच्चीचा उतारा घ्यायची सवय आहे आम्हाला. या बेहोशीत लटपट्ट्या पायानेशी आम्ही अर्ध्या मोहिमेवर पोहोचलो. तोच ती धक्कादायक खबर आमच्या कानी पडली आणि आमच्या पायातलं अवसान गळून पडलं. अवसान म्हणून पडलं? महाराज, असं काय घडलं या? जे घडायला नको होतं तेच घडलं. सेनापती, दरबारात शांतता राखण्याचा इशारा जारी करा. महाराजांचा जसा हुकूम आहे म्हणून सांगा. जशी आज्ञा आपली महाराज. कोणी बी आवाज करायचा नाही. महाराजांनी शांतता राखायला सांगितली आहे. आमच्या चिकनी सगळ्या नाटकात प्रमुख भूमिका करणारे कन्याकुमारी. महाराज, मध्येच बोलू का हो? बोला. हो, तुमची ती रूपसुंदरी कन्या हो आता कुमारी राहिलेली नाही ना. तिचं पहिलं लगीन झालं या. करेक्ट. तिला पहिल्या नवऱ्यानं सोडचिठी दिले होते आणि दुसऱ्याला ही ना घटस्फोट दिला या. आणि आता तिसऱ्याच्या सोडत आहे ती. आहे तरी ती अजून कुमारिकाच आहे. कशी? बोला कशी? कशी? चिमणी शिकली तुमच्या तोंडावर. त्या आमसली कसं माहित असणार? तुम्हाला ठाऊक नाही? नाही बा. अरे गाढवानो, पैसे बघत काय बसलात? शिंपीभर पाणी घेऊन त्या जीव द्या जीव. अजूनही आमची कन्याकुमारी कुमारिकाच आहे. त्याला कारण कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या सरकारने केलेली सोय. अजूनही ती एकदा आई झालेली नाही. हे आपल्या पुढ्या महाराजांना ना खरोखरच अक्कल आहे. महाराजांनो, तुमच्या त्या कन्याकुमारी केला या बाबल्याचा साष्टांग नमस्कार सांगा. काहीतरी चमत्कार घडत असेल. या अपेक्षेने जर नमस्कार करत असाल तर तुम्हाला आधीच सावधगिरीचा इशारा देतो. तुमच्यासारख्या गावठी रोकडे ठुंकुनी बघा तिला वेळ नाही. तिला हवा आहे आमच्यासारखा हाडाचा कलावंत. एक वेळ हाड जमिनीला टेकते पण हाडाची वळवळ वळवळ जमणार नाही. मला वाटतं बाबल्या हा कुठच्या तरी नक्कीच पोरीच्या लपड्यात फसला असणार. मला भी तसंच वाटतं या. अरे राणी काय, त्या कन्याकुमारी काय, अरे झपाट लागत काय बी बरं आहे. महाराज, आमच्या अपरोक्ष कसली गडबड चालले तुमचे? आमच्या दुःखाबद्दल तुम्हाला कशात काही वाटत नाही? आता काय वाटायचं? हो, एकदा गेलेली माणसं काही बी केलं तरी परत येत नाही. हो, केलेलं सेनापती तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमची कन्याकुमारी मेलेली नाही. ती नरकट गायीप्रमाणे चांगली कुमकुमीत आहे. कुमकुमीत 55 वर्षाच्या तरुण म्हाताऱ्याचा हात धरून पळाली ती सटवी. असं होय? मला वाटलं गेली म्हणजे वरच गेली. तशी ती पुरी पोचलेलीच आहे. तुमच्यासारख्या अनेकांना वर पोचून स्वतः सही सलामत आहे. हो महाराज, आता म्या तुम्हाला पोचवतो. चला चला तुमच्या रंगमाला. चला रंगमाला चला. आमची लाडकी राण्याची वाट बघत असेल. चला रंगमाला चला. आमची लाडकी राणी
बॉम्बच्या या युगात आजकाल शमशेर कोण बाळगत नाही हो. पण तुमची ती शमशेर आहे ना, ती मला असं वाटतंय ते आपले नमनवाले घेऊन गेलात. चला चला आता घरात. आता मुकाटपणे येत आहे का देवळे खोबाडी? सेनापती, आमच्या मध्ये मला दरबारात जास्त वेळ थांबायला लागलाय. पण असे भडकतात तुम्ही, त्याची जाणीव आहे आम्हाला. परंतु घाबरू नका. आमचं पारदर्शक सरकार आपल्या कामाचा ओव्हरटाईम मंजूर करेल. परंतु ओव्हरटाईमचे पैसे घेतल्यावर आम्हाला ओव्हरटाईम न करता आमचा हप्ता गुपचूप आमच्यापर्यंत पोहोचवा. चला, जिंकू किंवा मारू, जिंकू